साईराम. आपण सगळे साधना करत असतो. देव आणि मी हा वेगळेपणा आपल्यामध्ये नित्य असतो. पण खऱ्या अर्थाने आपण आणि देव हे एकरूप असतो. कारण नेहमी आनंदाच्या अतिउच्च शिखरावर असताना आपल्याला त्याची आठवण होते. आपल्याला भरपूर सुख मिळाले की त्याची आठवण होते. हे अतिशय उत्तम साधकाचं लक्षण आहे. तुम्हाला वाटतं हे हे आपण देवाला द्यावं, हे बाबांना द्यावं, हे सद्गुरूला द्यावं, ही सुख सद्गुरूला माझ्या जी मी उपभोगतो ती देवालाही मिळावीत. देवा माझ्याकडे भरपूर आहे, तुला मी यातलं काय देऊ, अशी तुमची प्रामाणिक इच्छा असते. आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या सुखाच्या अतिउच्च क्षणी त्याचं अस्तित्व असावं, त्याचं प्रेझेन्स असावं आणि आपण त्यासाठी त्याच्या प्रेमासाठी धडपडत असतो. खरं म्हणजे आपल्यामध्ये ज्या काही गुणांची वृद्धी झाली आहे ही त्याच्या कृपेने झाली आहे आपण मान्य करतो. पण काय असतं, आपल्या गुणदोषांमुळे आपण आपल्याला तो दूर आहे असा आभास होतो. पण तो दूर कधीच नसतो. आपल्याला आभास होतो की तो स्वतः अस्तित्वात आपल्याजवळ असावा. हा आपला भाव असतो. पण ह्या भावाच्या पलीकडे जेव्हा तुम्ही आपल्या हृदयाच्या कोशात जाल तेव्हा तुम्हाला नक्की जाणवेल की तो नित्य तुमच्याबरोबर उभा आहे. तुमच्या प्रत्येक सुखदुःखाला तो साक्षी असतो. कारण तुमच्या मनावर होणारे भावनिक परिणाम तो स्वतः तुम्हाला काही वेळा देत असतो, काही वेळेला त्याचं निराकरण करत असतो. तुमच्या जीवनात येणारे जे काही उंच सखल भाग आहेत त्या सगळ्याचा तो साक्षी आणि सगळ्याचा पुरस्कर्ता आणि तुम्हाला तो प्रणेता ते सगळा तोच आहे. कारण तुम्हाला जर सुखदुःख नाही झाली तर तुम्ही त्याच्यापर्यंत पोचायला किंवा त्याने तुमच्या जीवनात आल्याचा तुम्हाला आनंद मिळणार नाही. त्यांच्यापर्यंत पोचला तरी तुम्हाला त्या सुखदुःखाची काही किंमत वाटणार नाही. कारण त्याने जर दिलं की तुम्हाला ते अतिदिव्य प्राप्त होतं. तो देत असतो सुखाबरोबर दुःखाची थोडी किनार देत असतो. आणि त्यांनी तसं दिलं तरच त्याच्या लोटांगणी जायला आनंद असतो. हे बघा, सुखामध्ये आपण चटकन त्याला विसरतो. देवा मी अमुक गोष्ट खरेदी केली, देवा म्हणजे आणि नेक्स्ट मोमेंटला आपण सुखाच्या त्या लहरींवर, त्या हेलकाव्यांवर, त्या लाटांवर स्वतःला लोटून देतो. पण जेव्हा दुःख असतं तेव्हा ते लगेच न संपणार असल्यामुळे किंवा ते लगेच न संपण्याचा आभास असल्यामुळे आपल्याला त्याची आठवण लांबपर्यंत राहते. लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवता तो देवच आहे. तुम्हाला सुख देतो, पुन्हा तुम्हाला त्यातनं काढतो. असं करत करत तो तुमच्या मनावर परिणाम करत असतो. आपल्या मनावर तो एक प्रकारचा संस्कार करत असतो आणि त्याचा आनंद तो घेत असतो. तुमचं दुःखही त्याला आवडतं, कारण तुम्ही तितक्याच करुणेने आर्तकडे त्याच्याकडे येता. तुम्हाला दुःखच नसेल, तुम्हाला यातनाच नसेल तर ती आर्तता कशी निर्माण होईल? तुम्हाला सगळी सुख आहेत. अशी कितीतरी लोक आहेत त्यांना सगळी सुख आहेत, त्यांना आर्तता निर्माण होत नाही. काय, कसे आहात, बरे आहात ना, आनंदात, सुखात, माझा नमस्कार, विषय संपला. त्याने सुखदुःखाची अनुभूतीच घेतलेली नाही. जर त्यांनी सुखदुःखाची आणि कुठल्या मानसिक तणावाच्या सेकंदाला तुम्हाला त्याची आठवण होते, ती तुमच्या हृदयात कोरली जाते आणि ती कोरली जाणं आवश्यक आहे ना. तुमच्या जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग, तसंच प्रत्येक माणूस हा त्याचा स्पर्श घेऊन येतो आणि तुम्हाला ते काहीतरी शिकवायला आलेला असतो. त्यामुळे तुमच्या जीवनात जे प्रारब्ध आहे ते आनंदाने स्वीकारा. ते तुम्ही तसंच स्वीकारा आणि त्यासाठी तक्रार नको करू, कारण तुम्ही त्याचे देव आहात. एकदा देवाने मला प्रश्न विचारला, देवाचा देव कोण? मला उत्तरच नाही आलं, मला उत्तर नाही देता आलं. मग तो म्हणाला, अरे देवाचा देव भक्त असतो, तो त्याच्यासाठी दिवस रात्र उभा असतो. पण हे भक्ताला कळतच नाही. हे त्याचं अज्ञान असतं की देव माझ्या बरोबर, कारण तो जसा शुद्ध आणि गुणातीत होईल जसा तो. साईराम. गुणात्मकता म्हणजे गुण लागले की एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं. आपले गुण म्हणजे
आपण त्याच्यापासून वेगळे हा भाव आहे. म्हणजे एकदा का गुणात्मकता निर्माण झाली की त्याला सगुण स्वरूप प्राप्त होतं आणि त्याला एक माया जडते. माया म्हणजे ती एक भ्रामक अवस्था आहे ज्याच्यामध्ये तो आणि मी वेगळे आहोत असा आभास आहे, पण सत्य तो आणि मी एकरूप आहोत. जेव्हा तो आणि मी वेगळे आहोत असा आभास निर्माण होतो तेव्हा मला यातना होतात. एखादा प्रसंग आहे की मला एखादी गोष्ट करायची किंवा मला एखाद्या ठिकाणी स्वतःला प्रेझेंट करायचं किंवा एखादी गोष्ट मला करायची आहे, त्यावेळेला मला करायची आहे हा जो मीपणा आहे तो मला गुणात्मकतेच्या बंधनात बांधून टाकतो. मला करायचं. जेव्हा मी म्हणतो हे काम देव करणार आहे, देवाचं किंवा हे देव काय ते बघून घेईल, तेव्हा मी त्यातून थोडासा मुक्त होतो. कारण अजूनही देव आणि भक्त हा भाव एकरूपतेत नाही आला. जेव्हा मी ते काम निर्लेपपणे करतो तेव्हा तिथे गुणात्मकता येत नाही. तेव्हा त्याची जबाबदारी राहते संपूर्णतः. म्हणजे या गोष्टी साधकाला शिकल्या पाहिजेत. म्हणजे मानसिक ताण तुम्हाला होणार नाही. मी काय सांगतो ते नीट समजून घ्या. तुम्ही सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. तुमच्या कर्तव्यात, तुमच्या कर्मामध्ये स्वतःचा मीपणा घेता. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही स्वतःला अडचणीत टाकता. तुम्हाला त्यातनं मुक्त व्हायचं आहे तर हे सगळं बाबा करतायत, की बाबाच करणार आहेत. मी फक्त निमित्त मात्र याची खात्री बाळगा. मग बघा ती कामं सहज होतील. सद्गुरू करतोय, मी फक्त निमित्त मात्र आहे. स्वतःला एका ज्योतीसारखं बघा की मी एक दिव्य ज्योत आहे आणि ती त्याच्यामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करते. पण माझ्या अहंकार, माझे भाव, माझ्या चित्ताचे हेलकावे किंवा माझे सुखदुःख ह्याच्यामध्ये मी स्वतःला इतकं बांधून घेतलेलं आहे की मी त्याच्यापासून वेगळा असण्याचा माझा आभास हा मला सत्य वाटतो आणि तो आभास न वाटता मी मला वेगळा आहोत अशी खात्री पटते. तेव्हा मला अडचणी निर्माण होतात. मीच मला बांधून घेऊन म्हणत राहतो की अरे मी बांधलेला आहे, मी बंदिस्त आहे. जेव्हा मी म्हणतो मी मुक्त आहे तेव्हा मी खऱ्या अर्थाने मुक्त आहे. कारण मी कुठल्याही प्रकारचं बंधन स्वीकारत नाही. मी कुठल्याही प्रकारचं कर्तव्यचं लेबल माझ्यावर लावून घेत नाही किंवा कुठल्याही प्रकारची जबाबदारी मला पार पाडायची असं मी लावून घेत नाही. मी सगळं कर्म करणारा माझा देव आहे. ही भक्तांची खरी जादू आहे. तुम्ही सगळे उत्तम भक्त आहात, पण जेव्हा तुमच्यातलं मीपणाचा लेबल काढून टाकाल, माझ्यामुळे दुःख झालं, मला दुःख झालं, मी असं हा जो मीपणा जेव्हा तुम्ही स्वतःतनं दूर काढाल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मोकळे व्हाल, विलग व्हाल, वेगळे व्हाल, विरक्त व्हाल. आणि हाच प्रयास तुम्हाला करायचा आहे. हा साधना जशी भावनिक आहे तशी विवेकपूर्ण सुद्धा आहे, लक्षात घ्या. साधनेला जर विवेकाची जोड नसेल तर केवळ भावनांचे ढोकळे राहतात, ते कोसळून पडतात. कळलं का? जर नुसत्या भावनेने तुम्ही करत असाल आणि विवेक वापरला नाहीत, सरासर विचार वापरला नाहीत, त्यात तुम्ही तुमच्या खऱ्या अर्थाने तत्व वापरले नाहीत, तर तो केवळ भावनिक खेळ आहे असं तुम्हाला वाटेल. आणि देव हा भावनिक अंगासाठी न वापरावा, त्याला तुमच्या जीवनात संपूर्णतः उतरवावं. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक घटकात त्याला पाहावं. तुमच्या प्रत्येक अवयवाच्या स्पंदनात त्याला पाहावं, तुमच्या हृदयाच्या स्पंदनात त्याला पाहावं. तेव्हा त्याचं अस्तित्व तुमच्यामध्ये संपूर्णतः विलीन होऊ शकतं आणि तुम्ही त्याच्यात विलीन होऊ शकता. कारण तो नित्य उभा आहे, माझी तयारी कमी पडते, मला त्याला समजून घ्यायला कमी पडतो आणि मी मनुष्य अंगाने गुणात्मकतेचा त्याच्यावर आरोप करून त्याला गुणात्मकतेत बघतो, म्हणून हा दोष माझा आहे. पण तो निर्गुण आहे आणि सगुण आहे, पण त्या सगुणाचे दोष त्याला लागत नाहीत, ते मला लागतात. तो निर्गुण आहे, सगुण आहे, दोन्ही आहे. जेव्हा तुम्ही आराधना करता सगुण रूपाची तेव्हा तो सगुण रूपाने प्रकट होतो.
जेव्हा तुम्ही निर्गुणाची अवस्था करता, तुमच्या मनाशी त्याची लिंक जोडता, तेव्हा तो निर्गुणात प्रकट होतो. म्हणजे दोन्ही प्रकारे आहे, तो तुम्हाला दोन्ही प्रकारे कळला तर तुम्ही उत्तम साधक आहे. काहींना वाटेल तो निर्गुण आहे, त्याला हे लागत नाही, ते लागत नाही. काहींना वाटेल त्याला जेवण द्यावं. काहींना वाटेल त्याचे लाड पुरवावे. दोन्ही एकाच तराजूतले आहेत भाग. म्हणजे आपण असं म्हणत नाही की त्या लोकांना देवाला काही द्यावंसं वाटतं, देवाचं कौतुक करावं असं वाटतं, ते देवाचे लाड करतात वगैरे वगैरे. हा दोष तुम्ही घेऊ नका. एखादा माणूस भक्तीने काही करत असेल तर तो आवडीने करतो आणि त्याला करू दे आणि ते पोचतं. एखाद्याला ह्याची गरज भासणार नाही, तो नुसता मनानेच नमस्कार करेल, तो वाकडा नाही, पण त्याचं हृदय वाकलेलं असेल, त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका तो नमस्कार सुद्धा करत नाही. त्यामुळे दोन्ही गुणामध्ये तो तुम्हाला आहे त्यामुळे तो तुम्हाला जास्त समजून घेऊन तुम्हाला जास्तपणे स्वीकारतो. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने साधक असता. कारण प्रत्येक तुमच्या अवस्थेत तो तुम्हाला हवा असतो. प्रत्येक क्षणी. पण तो तुमच्यापासून विलग आहे हा भाव काढून तो तुमच्या रूपात आहे. सुरुवातीला तुम्ही सगुणात्मकतेने त्याला पहा, त्याला स्पर्श करा, त्याचं अस्तित्व गृहीत धरा आणि तुम्ही कार्य करा. बघा त्याचं अस्तित्व जाणवेल तुम्हाला. नंतर पुढच्या पायरीला त्याची फार घाई न करता पुढच्या पायरीला तुम्ही जाल तेव्हा तो आणि तुम्ही एकरूप असून ते कार्य होईल. ह्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत आणि ते शिकवण्याची तुम्हाला माझी धडपड आहे. तुम्ही आनंद आहात. तुम्ही ज्या वेळेला ज्या भावात आहे त्या भावाचा तुम्ही आनंद घ्या आणि त्याचं अस्तित्वाची अनुभूती घ्या. अतिउच्च शिखरावर आनंदाच्या आहात, तो आनंद घ्या तुम्ही आणि तिथे तुम्ही त्याला पहा. आणि जेव्हा तुम्ही दुःखी आहात, कष्टी आहात, तेव्हाही त्याचं अस्तित्व तुम्ही पहा की तू कुठे आहेस माझ्या या दुःखाच्या अवस्थेत, तू कुठे आहेस. म्हणजे आणि दोन्ही वेळेला तो तुम्हाला तसाच प्राप्त होईल. फक्त तुमची दृष्टिकोन त्याच्याकडे पाहण्याचा बदललेला असेल, पण तो तुमच्याबरोबर तसाच असेल. तुमच्या प्रत्येक कणाकणात मला जे काही हवंय त्यासाठी तुम्ही त्याला जवळ ठेवा आणि त्याच्याकडून कार्य करत राहा. बघा तुमच्या जीवनाला एक सौंदर्य. तुमच्या खोट्या ज्या माया आहेत ना त्या आपोआप संपतील. तुमची दुःख आहेत, तुमची यातना आहेत, तुमचे मानपान आहेत, तुमचे अपमान आहेत, तुमचे अहंकार हे हळूहळू कमी होतील जेव्हा तुम्ही त्याची साथ नित्य जवळ ठेवाल. ही जादू आहे हो. त्याचं स्मरण ही एक जादू आहे आणि ही जादू तुम्ही स्वतःच्या जीवनात उतरवा. बघा तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी व्हाल. तुमच्या यातना संपतील, तुमची तडफड संपेल, तुमची तळमळ संपेल. अरे तोच आहे ना सगळं, मग मी काय यातना करू आणि शेवटी मला त्याच्यातच विलीन व्हायचं आणि मग मी का धडपड करू. आणि जर का तो मला सुख देणार आहे तर मी आत्ताच्या दुःखात का बुडून राहू. मला आत्ता यातनं बाहेर पडायचं आणि जर चिदानंद चित्स्वरूप आनंदमय आहे तर मी का नाही, मी सुद्धा तसाच आहे ना. तो जर दिव्य आहे तर मी दिव्य का नाही. मी स्वतःला गुणात्मकतेत बांधून का घेतलंय. मी स्वतःवर सगुणतेचा आरोप का करतो. मला पण तेवढंच व्यापकता रूप मनाचं उन्नत करता आली पाहिजे. मलाही ते वैराग्य धारण करता आलं पाहिजे. मलाही मुक्त होता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मी निक्षून प्रयत्न कराव्यात आणि हा सगळा मनाचा चित्ताचा अभ्यास प्रत्येकाने करावा. तुम्ही मनाचा आणि चित्ताचा नीट अभ्यास नाही केला तर नुसती पूजा अर्चा व्रतवैकल्य ह्याचा काही उपयोग नाही. त्याच्या सगुण प्राप्तीसाठी तुम्ही करा, उपास तापास पूजा अर्चना करा करा, पण त्याला विवेकाने तुम्ही नाही पाहिलं तर त्याचा काय उपयोग. कारण आपण मोठे स्वार्थी असतो. आपण आपल्या कामापुरतं त्याला बोलवून घेतो, त्याच्याकडून काम करून घेतो आणि जेव्हा आपण त्या कामातनं मानसिक अवस्थेतनं बाहेर पडलो की आपण त्याला विसरून जातो. ते करू नका. जेव्हा तुम्ही सुख उपभोगून होता त्याच्यानंतरची तुमची अवस्था अनुभवा किंवा तेव्हा तुम्ही तृप्त शांत निवांत होता तेव्हा तुम्हाला समाधी मिळाली पाहिजे.
तेव्हा तुम्ही सुखाच्या शिखरावर असाल तेव्हा समाधीत असला पाहिजे. हे शिकायला पाहिजे तुम्हाला, की आता मी सगळी माझी सुख उपभोगली, आता मला निवांत व्हायचंय. कारण ज्या वेळेला सगळी सुख उपभोगून होतात त्याच्यानंतर त्याचा सहज विसर पडतो, हे होता कामा नये. हे जर तुम्हाला टाळता आलं तर तुम्हाला खऱ्या अर्थाने त्याच्याच आनंदमय जीवनात जगता येईल आणि त्याच्या अस्तित्वात तुम्हाला जगता येईल. आपला नित्य आभास असा असतो की तो माझ्यापासून वेगळा आहे आणि तो माझ्यापासून दूर आहे, मला त्याला प्राप्त करायचं आहे. हा तुमचा आभास आहे, कारण तुम्ही स्वतःला सगुण समजता. तुम्ही सुद्धा तितकेच निर्गुण आहात. तुम्ही आतल्या कोशात जेव्हा त्याच्याशी एकरूप होता तेव्हा ज्या आनंदाच्या लहरीवर तुम्ही असता ती लहर नित्य टिकून ठेवा. आणि ही जादू फक्त सद्गुरूच्याच लेकरांना प्राप्त होते. ज्याला सद्गुरू कळलाय त्याला त्याच्या त्या हृदयात असणाऱ्या त्याच्या अस्तित्वाचा आनंद कळलाय. ते देवाला त्याच्या हृदयापासून वेगळा पाहत नाही, ते त्याच्या हृदयाचा एक स्पंदनाचा भाग आहे. हा ज्याला हृदय स्पर्श झालाय त्यालाच तो कळेल, ज्याला गुरु आहे त्यालाच तो कळेल. पण एक मात्र नक्की लक्षात ठेवा, ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर ती टिकवून ठेवणं गरजेचं आहे. कारण ह्या अवस्थेत नित्य माणूस राहत नाही ना, काही क्षणापुरती काही सेकंदापुरती ती अवस्था निर्माण होते आणि ती पुन्हा नाही. कारण आपण इतर गुणांनी युक्त असल्यामुळे, इतर गुणदोषांनी युक्त असल्यामुळे ती अवस्था नित्य टिकून नाही राहत. ती टिकवून ठेवण्याची धडपड करण्यासाठी तुम्ही त्या मानसिक आनंदमय अवस्थेत स्वतःला टिकवा. काही क्षण त्याचं त्याच प्रेममय अवस्थेत स्मरण करा, बघा जादू किती होते. आणि हे सगळे संशोधन तुम्ही स्वतःवर करायचं. त्यासाठी काही चिंतन करायचं, काही अभ्यास करायचा. बरेचदा लोक म्हणतात आम्हाला वेळच नाही वाचायला. जर तुम्हाला खरोखर वेळ नाही तर मग इतर गोष्टीला कसा वेळ देता येतो? तुला तुझ्या दिव्यत्वात तुला जायचंय, त्यासाठी वेळ नाही असं कारण नाही सांगता येत. कित्येक लोक म्हणतात आम्हाला पूजेला वेळ नाही मिळतो. अरे पूजा ही तुझं समर्पित करण्याची संधी आहे, ती दौडू नकोस, ती कर. आणि पूजेत तू स्वतःच्या सराशा गोष्टी त्याला अर्पण करतोस. आपण पूजेत सगळ्यात उत्तम गोष्ट अर्पण करतो. मग ती करण्याची संधी दिलीस की तुला हा देह देता येतो ना. समर्पण म्हणजे त्या देहाचं समर्पण आहे, मनाचं समर्पण आहे. मग हळूहळू मला संपूर्ण देहात त्याला पाहण्याची सवय होते. पूजा संपताना काय म्हणतो आपण की देवा मला नाही आवाहन कळत ना पूजा कळत, हे सगळं झालं, आता तू माझ्यामध्ये पुन्हा विलीन हो. पूजा करायच्या आधी काय म्हणतो, देवा तू माझ्या हृदयात ना प्रकट हो आणि मी दिलेली पूजा स्वीकार कर. पूजा संपताना की हे सगळं मला कळत नाही पण आता तू पुन्हा माझ्या हृदयात स्थापित हो. म्हणजे आपण त्याला हृदयात न काढतो, हृदयात पुन्हा भरतो. आपण जेव्हा मूर्ती स्थापना करतो तेव्हा एक हात हृदयावर असतो आणि एक हात त्या मूर्तीवर असतो. म्हणजे आपण हृदयातनं त्या मूर्तीमध्ये प्राण भरतो, पण त्या मूर्तीमध्ये तो प्राण हृदयातनं भरलेला स्थिर राहतो आणि तुमच्या हृदयातनं निघून जातो. तो निघताच कामा नये, त्याची खात्री ठेवा. हा आपल्या धर्माने केलेल्या या पूजा अर्चना इतक्या अतिउच्च कोटीच्या आहेत, पण यातले सूक्ष्म भाव कळायला आपल्याला ती अवस्था प्राप्त व्हावी लागते. आणि हे दिव्य लोकांना जे सद्गुरूचे खरे साधक आहेत, नुसतं सद्गुरू करणारे नाही तर खऱ्या अर्थाने त्याचे शास्त्र समजून त्यातली तत्व समजून जो जगतो तो खऱ्या अर्थाने सद्गुरूचा साधक आहे. तुम्ही प्रत्येक सुखदुःखाला सद्गुरूला साथ घालता हे कबूल आहे, पण कधीतरी स्वतःला ध्यानात्मक पातळीवर नेऊन तो तुमच्यात असण्याची अनुभूती घ्या.
बरेचसे लोक ध्यान करतात, मी आणि देव वेगळा असं मानून ध्यान करण्यात काहीच अर्थ नसतो. ध्यान हे नैसर्गिकरित्या लागलं पाहिजे, तर त्या ध्यानाला अर्थ असतो. नाही तर लोक ध्यान ताट बसतात आणि ध्यान करतात आणि ध्यान संपलं असं म्हणतात. अरे ध्यान अवस्था नित्य आहे, त्याला ती यासाठी वेगळी बैठक आणि ह्याची गरज शरीराला सवय लागण्यासाठी आहे, पण नंतर त्याची गरज लागत नाही. प्राणायाम हा शिकण्यासाठी आहे. लोकांचा दृष्टिकोन प्राणायाम हा आरोग्यासाठी आहे, प्राणायाम हा प्राण धारणेसाठी आहे. आपला दृष्टिकोन तो प्राण सहज आतून बाहेरून सहज फिरला पाहिजे हा आहे. एवढे प्राणायाम केले, एवढे सूर्यनमस्कार घातले, हा आपला धर्म नाही. आणि आपण लोकांना दाखवण्यासाठी नाही करत प्राणायाम, नाही करत योगासनं, आपण स्वतःला त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व करतो त्याला महत्त्व आहे. नाहीतर असे मोठे मोठे योगा इन्स्टिट्यूट लोक चालवतात, तिथे फक्त शो ऑफ असतो, दिखाऊपणा असतो, आतला स्पर्शकोश नसतो ना. लोकांना बाह्य सुख देतात, ते व्यापारी आहेत. योगा इन्स्टिट्यूट ही व्यापाऱ्यांचं काम झालेलं आहे. तसं आपण आपला व्यापार करू नये.